नमस्कार मंडळी, आम्ही कोल्हापुरी अन्नपूर्णा व्लॉगर्सवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण उत्तप्याची रेसिपी बघत आहोत। एका बाउलमध्ये मी 2 वाटी रवा घेतला आहे, त्यात थोडंसं मीठ, थोडासा सोडा घेतलेला आहे आणि त्यात ताक घातलेला आहे आणि एकसारखा हलवून हे मिश्रण 1 तासभर ठेवायचं आहे। त्यासाठी आपल्याला लागणारा कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची हे सगळं चिरून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता हे सगळं मिश्रण त्या उत्तप्याच्या बेटरमध्ये घालायचं आहे। त्यासाठी कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर हे सगळं घालून मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे। त्यासाठी आता चटणीसाठी मी मिक्सरच्या भांड्यात खोबरं, फुटाण्याची डाळ, मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर हे सगळं घातलेलं आहे। आता हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। हे बघा, मी मिश्रण वाटून घेतलंय। ते मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे। तडक्यासाठी जिरं, मोहरी, कढीपत्त्याची तडका देऊन मी चटणी एकजीव करून घेतलेली आहे। आणि आता त्यात मी थोडंसं मीठ घालत आहे। आपल्या आवडीप्रमाणे थोडीशी साखर घालायची आहे, ती आपल्या आवडीप्रमाणे घाला व सगळं एकजीव करून घ्या। आता मस्तपैकी चटणी तयार झालेली आहे। आता मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती, त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता मी उत्तप्याचं बेटर त्याच्यावर आता मी घालत आहे। ते एकसारखं घालून एकसारखं गोल करून घ्यायचं आहे। त्याच्यावरती आता बघा मस्त मी गोल फिरवले आणि आता त्यावरती तेल सोडायचं आहे। एकसारखं तेल सोडून घ्यायचं आणि त्याच्यावर आता आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवून उत्तपा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, माझा उत्तपा कसा छान तयार झाला आहे आणि खायला पण एकदम चविष्ट आहे।